हॅलो, गुड मॉर्निंग. आता टायमिंग सकाळचे 10:30 वाजलेले आहे. तुम्ही म्हणाल आता इतका लेट व्हिडिओला सुरुवात केली, तर नाही, व्हिडिओ 5:30 पासूनच चालू होता. जसं मी उठलेली आहे तसं व्हिडिओ मी ऑनच करून ठेवलेला होता. आज म्हणजे जे मी बनवलं, जे कामं मी काढलेली होती सगळी रेकॉर्ड व्हावी आणि झालेली होती. व्हिडिओ एडिट पण केलेला होता, पण जे केलं सगळं माझं वाया गेलेलं आहे. व्हिडिओ एडिट केला, अपलोड पण केला, पण नेट नव्हता त्यामुळे, म्हणजे नेट प्रॉब्लेम, त्यामुळे ते व्हिडिओ अपलोड झाला नाही. मला वाटलं ते व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि मी इथनं व्हिडिओ पूर्णपणे डिलीट केला आणि ते तुमच्यापर्यंत आलाच नाही. आणि सकाळी इतका गोंधळ होता ना, मला गावाकडे जायचं होतं आज. मग नैवेद्य केलं मी लक्ष्मीसाठी, म्हणजे मरे देवीला मी नैवेद्य केलेलं होतं, मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि आज मला म्हणजे शुक्रवारचा दिवस आहे हा, आणि आजच्या दिवशी मला लक्ष्मीला नैवेद्य करायचं होतं आणि गावाकडे म्हणजे वरवटीला जायचं होतं. मग नुसता गोंधळ, घाई गडबड, मी लक्षच दिलं नाही. आणि जो व्हिडिओ अगोदर तुम्ही बघितलेला होता तोच व्हिडिओ मी परत पाठवलेला आहे. मला वाटला तोच व्हिडिओ आहे, आणि जो मी अपलोड केला होता ना, जे मी एडिट करून पाठवलेला होता, तो व्हिडिओ जे आहे ना डिलीट झालेला आहे. त्याबद्दल सॉरी. एक ताई मला म्हणतही होत्या, म्हणजे त्यांची कमेंट आली की ताई हा व्हिडिओ मी कालच बघितला, आज परत आलेला आहे. तर हो, असं पहिल्यांदा झालेलं आहे आणि थोडंसं जीवाला चुरचूर पण आहे, की जितकी मेहनत मी केलेली होती, म्हणजे व्हिडिओ एडिट करणं, व्हॉइस ओव्हर देणं, पाठवणं, यामध्ये भरपूर मेहनत लागते, भरपूर वेळ जातो. सगळं माझं वाया गेलेलं आहे. तर आतापर्यंत माझी बऱ्यापैकी कामं आवरलेली आहे, जेवणही झालेलं आहे आणि परत घेतलं जात होते. आणि तितक्यामध्ये इथं जी पीक आहे ना, बघू शकता, उडीद घातलेलं आहे मी, आणि व्यवस्थित आलेले पीक, म्हणजे आमदा शेतामध्ये पिकं व्यवस्थित आहेत, म्हणजे वेळेत पाऊस पडलेला आहे त्यामुळे. पण तिथं डुकरं आणि जनावरं खूप त्रास दिलेले आहेत, कितीही मारा आणि परत जसा मी आतमध्ये येते तसं आणखीन भरून जातं, ते ठेवतच नाहीत. तर तेच मारण्यासाठी गेलेले होते आणि शेरू इथून बघत होता. शेरूला सोडलं की ते भुकत नाही, काय नाही, कारण ते छोटा आहे त्यामुळे त्याच्या अंगावर येतात. म्हणून तो, आम्ही गेलो तर आमच्या मागे येतो भुकण्यासाठी, नाहीतरी येणार नाही. तर भाज्या पण घेऊन आलेल्या आहेत. आणि इकडे मी कालचं आणि आजचं 2 दिवसाचं दूध मी विरजू लावलेलं नाही, मला खवा बनवायचा आहे. आणि तसं तर हे थंड वातावरण झालेलं आहे, 3-4 दिवस नाही, 8 दिवस झालं पाऊस लागून आहे. त्यामुळे ते दही ताक बनवलं तरी पण ते खाणार कोण, एकदम थंडगार हे वातावरण, त्यामध्ये ते थंड थंड खायला नको वाटतं. तर म्हटलं खवा बनवावं, म्हणून मी काल दूध विरजू लावलेलं नव्हतं, 2-4 वेळा गरम करून ठेवलेलं होतं, म्हणजे खराब होणार नाही. आणि आजचं दूध मी दोन्ही दूध मिक्स केले आणि थोडंफार चहासाठी काढून ठेवलेलं आहे. ज्या दिवशी आपल्या घरी दूध नसतं त्या दिवशी कोणीतरी पाहुणे येतातच येतात, म्हणून मी अगोदर चहासाठी काढून ठेवलेला आहे. आणि भाज्या मी अगोदर धुवून ठेवते, म्हणजे भाज्यावरती चर्चा चालली आमची थोड्या वेळ, म्हणजे भाज्या खूप महाग झालेल्या आहेत असं म्हणत होते. एक ताई म्हणत होते की ते तुमच्याकडे भाज्याचे रेट काय आहेत, तर सगळं 80 रुपये किलो आहेत असं म्हणत होते. म्हणजे टमॅटोचं जे रेट आहे ते कमी जास्त होतच आहे. काही दिवसापूर्वी, म्हणजे एक 8-15 दिवसापूर्वी ना, 100 रुपये किलो टमॅटो झालेला होता, आता 80ला आलेला आहे. आणि बाकीची जी भाजी आहेत, आता दोडका, हिरवी मिरची आहे, सगळं 80 रुपये किलो दिलेलं आहे असं म्हणत होते. तर भाज्या मी अगोदर स्वच्छ धुवून घेते, कारण थोडंसं चिखल लागलेलाच आहे भाज्याला, म्हणजे आता पावसाळा आहे त्यामुळे शेतामध्ये सगळीकडे चिखल झालेला आहे. जसं भाजी घेऊन येतात म्हणजे विकण्यासाठी, त्याला पण भरपूर सारं चिखल असतं. तर अगोदर मी सगळ्या भाज्या धुवून सुकवून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे जास्त दिवस ह्या भाज्या टिकून राहाव्या. आणि कोथिंबीर मी पाण्यात भिजवत नाही आहे, तशीच ठेवते, आणि ज्यावेळेस मला बनवायचं त्यावेळेसच धुवून घेते, कारण ही कोथिंबीर वगैरे, म्हणजे जी पालेभाज्या असतात ना, ते खराब व्हायला लागतात पाण्यात टाकल्यानंतर. पण ही कोथिंबीर खूप चिखल झालेला आहे त्याला, म्हणजे खूप चिखल आहे त्यामध्ये, म्हणून धुवून ठेवणार आहे. म्हणून धुवलेलं आहे 2-3 पाणी स्वच्छ मी, आणि चाळणी ठेवल्याची हे एक्स्ट्राच पाणी आहे ते निचरा होत राहील. आणि इकडे एक कॉटनचा कपडा अंथरून मी त्यावरती ते सगळ्या भाज्या ठेवणार आहे खिडकीजवळ, म्हणजे हवा लागल्यामुळे थोडंसं लवकर ते हडकले जातील. तर इथे धुवलेली मी जाड पायपुसणी घेतलेली आहे, म्हणजे पाणी लवकर ॲब्झॉर्ब करेल ती. आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. आणि हे जे कपडा तुम्ही बघत आहात ना, हे सवळ्याचं कपडा आहे. आणि सवळं खूप मोठं असतं, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये सवळे असतात, म्हणजे आपल्या घरामध्ये सवळे हे घातले जातात, म्हणजे जेव्हाही आपल्या घरी पूजा वगैरे असते त्यावेळेमध्ये पुरुष मंडळी सवळं घालूनच पूजा करतात आमच्या इथं. आणि ते सवळ्याचाच कपडा आहे. मग मी काय केलं, त्या सवळ्यामध्ये खूप मोठं सवळं होतं ते, तर मी त्यामध्ये 4-5 भाग केलेले आहेत. म्हणजे कॉटनचं व्यवस्थित आहे, म्हणजे किचनमध्ये कामाला येईल आणि आपल्याला देवाला पुसण्यासाठी कामाला येईल, हा विचार करून. मग असे कपडे भरपूर सारे आहेत. मग एक ताई म्हणत होते की ताई, जे तू फरशी पुसते ज्या कपड्यानं, त्याच कपड्यानं तू देवारा पण पुसते. पण तसं नाही ताई ना, एक कपडा जे आहे ना, याचे मी 4-5 भाग केलेले आहेत, कारण ते कॉटनचा कपडा आहे, पाणी लवकर ॲब्झॉर्ब करतं. किचनमध्ये घेतलेला आहे एक देवाऱ्यामध्ये, म्हणजे देव वगैरे, म्हणजे देव पुसत नाही त्यानं, मी देवारा पुसून घेते ज्यावेळी ती क्लिनिंग होते त्यावेळेत. आणि असे 2-4 कपडे मी ठेवलेत भाजी वगैरे ठेवण्यासाठी, म्हणजे ते व्यवस्थित आहेत म्हणून ठेवलेत. पण तुम्हाला असं वाटलं की मी तोच कपडा घेत आहे फरशी पुसण्यासाठीही आणि देवारा पुसण्यासाठीही, तर नाही ताईंनो, तसे कपडे माझ्यापाशी भरपूर सारे आहेत. म्हणजे एक सवळ्यामध्ये भरपूर सारे मी करून घेतलेले आहेत. त्यामुळे एक देवाऱ्यात ठेवलेला आहे, एक किचनमध्ये, एक काहीतरी वाळवून घालण्यासाठी वगैरे मी ठेवलेला आहे, कारण ते व्यवस्थित आहे म्हणून.
तर दूध तुम्ही बघितलेलं आहे बऱ्यापैकी आटलेलं आहे, म्हणजे खवा बनवायला भरपूर वेळ जातो. मी जेव्हा दूध गरम करायला ठेवलं ना त्यावेळेमध्ये मी भांडे रॅकला लावले, भांडे क्लीन केले, कपडे धुवून टाकले, म्हणजे दुधाकडेही मी बघत आहे. म्हणजे त्याला आपल्याला फिरवत राहायचं गरजेचं आहे, कारण खाली चिटकतं किंवा उत्तू जातं. अगोदर उत्तू जात होतं, पण नंतर जसं कमी होत गेलं तसं चिटकायला लागलेलं आहे. तर आता तर खूपच लक्ष द्यायची गरज आहे. तर माझ्या जरा किचनमधनं हॉलमधनं किचनमध्ये आणि जे कामं आहेत ते आवरत मी दुधाकडे मी लक्ष देत आहे, म्हणजे खाली चिटकू नये. बघू शकता छान थिक्क झालेला आहे, म्हणजे खवा बनत आलेला आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये खवा बनून तयार होईल. तर आता या प्रोसेसमध्ये आपल्याला एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे, कारण खाली चिटकायची भीती असते त्यामुळे. आणि गॅस मी कमी केलेला आहे आता. जेव्हा दूध जास्त होतं त्यावेळेस फुल गॅसवरती एक सलग चमचा फिरवत मी दूध आटवून घेतलेलं आहे, पण आता गॅस कमी केलेला आहे आणि एक सलग चमचा फिरवत आहे. बघू शकता व्यवस्थित ठीक झालेला आहे. गॅस बंद केलं आणि मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे गार झाल्यानंतर मी खवा भरून ठेवणार आहे. आणि चहा बनवून घेतला आणखीन एक वेळा, कारण या थंड वातावरणाला ना गरम गरम अद्रकचा चहा पिला छान वाटतं. तर दिवसभर एक झालं की एक कामं आवरत होते. तर आता दुपारची वेळ झालेली आहे, खवा पण बनवून तयार आहे, भाज्या पण व्यवस्थित सुकलेल्या आहेत, मला ते पण भरून ठेवायचे आहेत, कोथिंबीर निवडून ठेवायची आहे. पण त्या अगोदर मी आलेली आहे बेडरूममध्ये, केस वगैरे विंचरून घेतलेले आहेत. आणि बघू शकता मी तेल खूप सारं लावलेलं, एकदम पचपच तेल लावलेलं आहे, त्यामुळे ते केस जे व्यवस्थित दिसतच नव्हते, कारण तेल जास्त लावल्यामुळे असं दिसत होते हे. तर असं आता आलेले आहे मी किचनमध्ये आणि अगोदर इथला थोडाफार पसारा आवरून घेते, म्हणजे सगळं मी इथंच ठेवलेलं होतं, मिठाचा डब्बा वगैरे सगळं मी अलमारीत व्यवस्थित ठेवला. आणि आता भाज्या पण भरून ठेवूया. तर हे जे जाळीची कवर आहेत ते माझ्याकडे 1 डझन मी घेतलेली होती, जी ही भाज्या आहेत ते घालून ठेवण्यासाठी व्यवस्थित आहेत. तर इकडे टमॅटो मी या जाळीमध्ये भरलेले आहेत आणि दोडका वगैरे भरता येत नाही त्यामध्ये व्यवस्थित. तर मी अशा पद्धतीनं एक भांडं केलेलं आहे, त्या भांड्यामध्ये हे सगळे भाज्या मी भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि कोथिंबीर मी निवडून ठेवते, म्हणजे कोथिंबीर बुडासहित ठेवायची नाही कधीही, त्याचं बूड वेगळं करायचं आणि मगच कवरमध्ये किंवा पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं तर आरामात 8 दिवस किंवा 10-12 दिवस ही ताजी बनून राहते, अजिबात खराब होत नाही कोथिंबीर. तर इकडं मी हिरवी मिरची देठ काढून ठेवत असते, म्हणजे हिरवी मिरची जास्त दिवस टिकावं म्हणून हिरवी मिरची देठ काढून ठेवायचे. बघा तुम्ही 10-15 दिवस हिरवी मिरची अजिबात खराब होत नाही आणि याचा रंग पण चेंज होणार नाही. तर एका भांड्यातच भरलेला आहे आणि टमॅटो फक्त मी जाळीमध्ये टाकलेले आहेत. आणि मी इकडं कोथिंबीर पण निवडून ठेवते, फक्त बुडं वेगळे करते आणि याचे दांडे वगैरे जे असतात ना ते तसेच ठेवते. छान फ्लेवर येतो त्याचा, एकदम छोटं छोटं कट करून टाकलं किंवा वाटण करून आपण ताकामध्ये टाकला आणि तडका दिला ना खूप छान टेस्टी ते ताक बनून तयार होतं. तर इकडं कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे आणि हे जे आहेत ना पायपुसणी मी ठेवलेली होती, परत हे जे कॉटनचा कपडा वगैरे मी भाज्या ठेवलेल्या होत्या सगळंच काढलेलं आहे. आणि यामध्ये थोडंफार एक दोन ते कोथिंबीरीचे पानं होते आणि ते इथंच पडले बघू शकता. म्हणजे अशीच कामं आपली दुपारी तिपारी दिवसभर चालत असतात. काहीतरी सांडा लवंडा झाला की मग भरा, परत ते झाडू मारा, दिवसभर असाच उटारेटा चालू असतो. तर हे सगळा कचरा भरलेला आहे, एक वेळा झाडू मारून घेते, म्हणजे तसं तर स्वयंपाक झाला तर एक वेळा मी पूर्ण किचन हॉल सगळं मी झाडू मारून घेत असते, कारण कचरा पडलेलाच असतो, येता जाता काही झटकलं झाडलं की पडत असतो. तर इकडं कोथिंबीर जी आहे ना मी कवरमध्ये भरून ठेवत आहे, म्हणजे जास्त दिवस टिकून राहते ते हवा बंद ठेवल्यामुळे. आपण डब्यामध्ये ठेवू शकता जे हवा बंद आहे, म्हणजे हवा लागली तर थोडंसं लवकर ते खराब होते. अशा पद्धतीने ठेवायचं आणि जेव्हा वेळेत आपण डब्यात ठेवू ना त्यावेळेत वरती एक पेपर लावून ठेवायचं, म्हणजे जे हे पाणी वगैरे सुटतं ना ते एक्झॉर्ब करून घेतात आणि लवकर खराब होणार नाही ते. तर किचनही स्वच्छ करून घेतलं, थोडंसं देठ वगैरे काढल्यामुळे ते सगळं पडलेलं होतं. आणि आता भाज्या फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर ही आवरली किचनची कामं. आता खवा पण वेगळ्या भांड्यात भरून ठेवूया. व्यवस्थित गार झालेला आहे आणि या खव्याचे मी गुलाबजामुन बनवणार आहे, म्हणजे खव्यापासून आपण खूप साऱ्या रेसिपी बनवू शकतो, छान पण बनतात, पण मी गुलाबजामुनच बनवणार आहे. खूप दिवस झालं गुलाबजामुन बनवलेले आहेत आणि गुलाबजामुन माझे फेवरेट आहेत. तर सगळाच खवा मी या छोट्या भांड्यामध्ये भरून ठेवलेला आहे आणि बघू शकता तितकं लक्ष देऊन थोडंसं खाली चिटकलेलंच आहे, म्हणजे जसं खवा बनत आला थिक व्हायला लागला तसं खूप लक्ष द्यायची आपल्याला गरज असते. तिकडं खवा मी भरून ठेवलेला आहे आणि पटकन मी भांडे थोडेफार झालेले आहेत तेही मी क्लीन करून घेते, म्हणजे रात्री जास्त भांडे होणार नाहीत. आणि इकडं कुकरमध्ये भात वगैरे थोडंफार आहे ते पण काढून घेते, म्हणजे भांडे रिकामे करून घेते आणि एक वेळा स्वच्छ करून घेते. मग परत आणखी रात्रीचा स्वयंपाकामध्ये फक्त मी खिचडी बनवणार आहे, जास्त नाही बनवणार. जास्त स्वयंपाक बनवला तर खपत नाही आणि रात्रीच्या वेळी तर जास्त बनवला तर ते मग सांगूच नका तसं आहे. आणि इकडे टमॅटोची भाजी बनवली होती मी सकाळी, तर ते पण मी एका छोट्या पातेल्यात काढून ठेवते, म्हणजे सगळी काढाकाढी झाली की भांडे खूप सारे होतात, म्हणजे मोठे मोठे कुकर आहे, पातेला आहे, परत हे पॅन आहे. हे टमॅटो भाजी मी बनवलेली होती. आणि बाहेर बघू शकता खिडकीतनं पूर्णपणे अंधार झालेला आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं रात्रीचे 7:45 किंवा 8 वाजले असतील.
आता भांडी इतकी मी क्लीन करून घेते आणि खिचडी तर बनवायची आहे, मला जास्त वेळ लागणार नाही त्यामध्ये. आणि भांडे खूप सारे झाले होते, म्हणजे खालच्या साईडला मी ठेवलेले होते त्यामुळे दिसत नव्हते, पण खूप सारे भांडे झाले. तर अगोदर मी सगळे भांडे क्लीन करून घेते आणि मगच खिचडीची तयारी करणार आहे. त्यामध्ये थोडंसं तामझाम आहेच आपल्याला तयारी करण्यामध्ये, म्हणजे कांदा कट करणं, लसूण सोलणं, हे सगळं यामध्ये खूप बोर होतं, पण नाविलाज आहे, ते केलंच पाहिजे आपल्याला. तर इकडे सगळेच भांडे मी क्लीन करून घेतलेले, खूप सारे झालेले. जसं तडका पॅन आहे, टोमॅटो भाजी बनवली ते पॅन आहे, खूप सारं झालेलं आहे. तर पूर्ण भांडी जे आहेत ना ते क्लीन झालेले आहेत. परत किचन काउंटी स्वच्छ करून घ्यायचं आहे, मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. मग दिवसातनं 2-3 वेळा जे आहे ना भांडी क्लीन होतात, किचन काउंट स्वच्छ होतं, चलत राहतं दिवसभर. आपली जी धावपळ आहे ती चालूच असते किचनमध्ये. तर इकडं सगळंच मी स्वच्छ धुवून घेतलं. ह्या कुकरचे दांडे खूप प्रॉब्लेम देत आहेत. दांडे जे आहेत ना ते हालतच असतात दिवसभर आपण घासण्यामध्ये ह्याच्यामध्ये. आणि टी व्ही पण ऑन आहे, लाईट गेलेली आहे, फक्त इन्व्हर्टरवर टी व्ही चालू आहे. कारण मी टी व्ही बंदच करत नाही, मला एकटे असते ना त्यामुळे थोडंसं बाहेरचे आवाज येत असतात, म्हणजे कुत्रं वरडणं हे ते खूप सारं हे होतं. कारण आपलं घर जे आहे ना ते साईडला आहे, म्हणजे समोर घरं नाही आहेत, घरं आडबाजूला आहेत, समोर नाही आहेत. आणि समोर नजर गेली ना खूप भीती वाटायला लागते, एकदम सेत असल्यासारखं आहे. त्यामुळे मी मेन दार बंद करते आणि टी व्ही लावून मोठा आवाज करते, म्हणजे कुठलाही आवाज मला येऊ नये. आणि इकडे चकली पण खायला घेतलेली आहे, म्हणजे सगळी कामं आवरली आणि जसं कामं आवरली थोडंफार बसली मी चकली खायला घेते. जसं दीपककडे मी न्यायला चकली बनवलेली होती, खूप छान टेस्टी चकली बनलेली आहे आणि मी व्यवस्थित कडक तळलेलं आहे. त्यामुळे आता बनवून 15 दिवस झाला, आणखीन काहीच झालेलं नाही, एकदम छान आणि व्यवस्थित चकली आहे. तर जेव्हाही हलकी फुलकी भूक लागते ना त्यावेळेस चकली वगैरे बनवून ठेवलेलं असतं खाण्यासाठी मी घेत असते. म्हणजे चकली असो किंवा आपण बिस्किट वगैरे बनवून ठेवलं तरी पण चालतं, म्हणजे जेव्हाही हलकी फुलकी भूक किंवा चहासोबत काही खायचं आपलं मन आहे त्यावेळी मी घेण्यासाठी. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे आणि इकडं पतिदेव बनवत आहे चहा, म्हणजे मॉर्निंगचा चहा बनवत आहेत आज. आणि माझी होत आहे अंघोळ आणि रिमझिम पाऊस चालू आहे. पाऊस सुट्टी घेणार नाही मला असं वाटत आहे, म्हणजे 8 दिवसाच्या वरून झाला आता डोक्यात बसून गेलेला आहे. पाऊस नकोच वाटत आहे, कधी एकदाचं जाईल असं वाटत आहे. ज्यावेळेत पाऊस येत नाही ना त्यावेळेत वेट करत होते सगळेजण की कधी एकदाचं पाऊस पडेल, कारण शेतामध्ये पेरणी वगैरे झाली होती त्यावेळेत मात्र कडक ऊन होतं. आणि आता 8 दिवसाच्या वरून झालं, 10 दिवस होत आलेत, इतका पाऊस आहे जोरदार, बाहेर जायला नको वाटत आहे. एकदम थंडगार वातावरण असं झालेलं आहे. आणि यामध्ये असा गरमागरम चहा प्यायचा मजाच वेगळा असतो. तर इकडं अद्रक टाकून आणि लिंबूचे पानं टाकून डिकाशन चहा बनवलेले, दूध ठेवलेलं होतं. तरी पण हे म्हणत असतात की दुधाचा चहापेक्षा डिकाशन चहा खूप छान असतो शरीरासाठी. तर बनवलेले आहेत आणि माझी अंघोळ पण झालेली आहे. तर आता पटकन चहा घेऊया, म्हणजे अंघोळ झाल्या चहा भेटला ना, म्हणजे स्वतः मेहनत न करता आपल्याला जेवण थाळी किंवा चहा कधीतरी भेटत असतो, दररोज भेटत नाही आहे. कारण आपण बनवल्याशिवाय ना आपल्याला काही भेटत नाही, ना जेवायला ना चहा, असं आहे. पण कधीतरी अधूनमधून यांच्या मनात आलं ना हे बनवत असतात. तर चहा बनलेला आहे, तर तुम्ही कसला वेळ करता या सगळेजण मस्त असा चहा प्यायला. म्हणजे आपण दूध टाकण्याऐवजी लिंबूची पानं, पुदिना टाकून जर चहा बनवला, डिकाशन चहा, दुधाची गरज लागणार नाही, खूप छान टेस्टी चहा बनतो. तर चहा घेऊन झालेला आहे, बघू शकता बाहेर तुम्ही कसं वातावरण झालेलं आहे, खूप चिखल झालेला आहे. आणि दारासमोर रोड नाही आहे त्यामुळे तर खूपच वैताग आलेला आहे. जसं बाहेरून म्हणजे व्यक्ती बाहेरून येतं गेटच्यामध्ये पूर्ण चिखल लागतं तिथं, कारण काळी माती आहे त्यामुळे ना खूप चिखल होत आहे. तर हे ब्रह्मकमलचं जे आहे ना कुंडा, जे झाड मी तिकडं ठेवलं होतं, कारण शेरू पूर्ण तोडून टाकलेला होता त्याला. तर हे परत इकडं आणून ठेवलेत, असं म्हणत होते या पावसामध्ये ती छान येईल, छान ग्रोथ होईल त्याची. तिकडं नेऊन ठेवलं तर पाणी लागत नाही असं म्हणत होते. तर इकडं आणून ठेवलेत आणि हे गॅरेजला गेलेले आहेत आणि मी लागली माझ्या कामामध्ये. म्हणजे आंघोळ झाल्यावर अगोदर चहा घेतला, आता मी करत आहे मेकअप. तर मेकअप तितकं मी काही लावत नाही. तुम्ही विचारते असते की ताई काय लावत असते चेहऱ्याला, तर काही नाही, फक्त ही क्रीम लावत असते मी, विटावेरा याचं नाव आहे. तर हीच क्रीम मी लावत असते, कारण माझ्या चेहऱ्यावरती खूप सारी वांग आलेली होती. पण आता बघू शकता वांग तितकी दिसत नाही आहे. क्रीम आहे चांगली, म्हणजे काही आपण मनानं लावून घेतलो ना आपला चेहरा खराब होतो. त्यामुळे एक वेळा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मगच कुठलीही क्रीम चेहऱ्यावरती वापरावी. कारण हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत वांग आल्यामुळे ना. ते वांग घालवण्याच्या चक्करमध्ये मी खूप सारी क्रीम, जे म्हणजे कोणीतरी सांगितलं की ते लावायचं आहे, कोणीतरी सांगितलं हे लावायचं आहे, ते सगळे लावत गेले आणि त्यामुळे माझा चेहरा खूप खूप खराब झालेला होता. पण आता व्यवस्थित झालेला आहे आणि वांग पण तितकी दिसून येत नाही. एक ताई म्हणत होत्या की ताई माझ्या चेहऱ्यावरती खूप सारी असं वांग आलेली आहे, पूर्ण काळंकी चढलेली आहे, तर काहीतरी सांग विलाजाला, काहीतरी आहे का लावण्यासाठी. तर तुम्ही एकच सांगणं आहे माझं की एक वेळा डॉक्टराकडे तुम्ही जाऊन सल्ला घ्या त्यांचा, म्हणजे स्किनचे जे डॉक्टर असतात ना स्पेशल,
एक वेळा त्यांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या आणि जी क्रीम ते सांगतील, जेही तुम्हाला देतील ते तुम्ही वापरा. म्हणजे तुमचा चेहरा खराबही होणार नाही आणि तुमचं जेही आहे प्रॉब्लेम चेहऱ्याचे ते कमी पण होतील. कारण आपण मनानं जेही लावतो ना ते आपल्या चेहऱ्यावरती सूट होत नाही, कारण सगळ्यांची त्वचा थोडीशी वेगळी असते, त्यामुळे सूट होणार नाही आहे. त्यामुळे मनानं कुठलंच काही तुम्ही लावू नका किंवा कोणी सांगितल्यामुळेही लावू नका, कारण आपल्याला सूट होत नाही. ते मला माहिती आहे, सगळा अनुभव आहे मला, या सगळ्यातनं मी गेलेले आहे आणि चेहरा माझा खूपच बिघडलेला होता. तर आता झालेली आहे आपली मॉर्निंगची सुरुवात किचनपासनं. तर आता किचन एक वेळा मी पूर्ण पुसून घेतलेले आहे. बघितलं हे कपडा सेम तसाच वाटला ना तुम्हाला, तर असे 4-5 मी करून ठेवलेले आहेत. पाणी छान एब्झॉर्ब होतं त्यामुळे. तर किचन काउंट मी स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण चहा वगैरे बनलेला आहे एक वेळा, तरी पण मी एक वेळा स्वच्छ पुसून घेतला. आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे खिडक्या. तर हे सगळं होत राहील. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.